Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the refraction of a plane wavefront from the plane surface, similar to that of the reflection of wavefront from the plane surface. ज्याप्रमाणे आपण रिफ्लेक्शन शिकलो प्लेन वेव्हफ्रंटचं फ्रॉम द प्लेन सरफेस, त्याचप्रमाणे आज आपल्याला बघायचं आहे रिफ्रॅक्शन ऑफ अ प्लेन वेव्हफ्रंट फ्रॉम द रिफ्रॅक्टिंग सरफेस. सो फॉर दॅट यू हॅव टू कन्सिडर द सिमिलर थिंग्स. ज्याप्रमाणे आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन प्रूव्ह करण्यासाठी किंवा प्लेन वेव्हफ्रंटचं रिफ्लेक्शन कसं होतं हे स्टडी करण्यासाठी आपण सरफेस कन्सिडर केला, त्याच्यावर प्लेन वेव्हफ्रंट इन्सिडेंट केली. त्याच पद्धतीने आता सुरुवातीला आपल्याला याला पण कन्सिडर करायचं आहे. त्यासाठी आता आपण ही फिगर बघूया. नाउ हियर यू हॅव टू कन्सिडर xy ॲज अ प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस. जसं आपण रिफ्लेक्शन मध्ये xy ला प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस म्हटलं होतं, त्याप्रमाणे इथे तुम्हाला xy म्हणजे काय घ्यायचं आहे, प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस विच इज अ बाउंड्री बिटवीन टू ट्रान्सपरंट मीडिया. इथे आपण दोन मीडियम कन्सिडर करतो रिफ्रॅक्शनच्या वेळेला. ज्या मीडियम मधून ते वेव्हफ्रंट त्याच्यावर फॉल होत आहे, इन्सिडेंट होत आहे, ते घेऊया आपण एअर मीडियम. आणि याच्यावर फॉल होऊन या सरफेसच्या खाली असणारा मीडियम आपल्याला ऑब्वियसली ट्रान्सपरंट घ्यायचा आहे, दॅट इज द ग्लास और वॉटर. सपोज वी कन्सिडर द ग्लास मीडियम. सो xy is a plane refracting surface. Then you have to consider one plane wavefront AB. So this is the plane wavefront AB which is bounded by two rays, that is PA and QB. तिथे जसे आपण नाव घेतले अगदी त्याच पद्धतीने इथे पण आपण नाव सेम ठेवू शकतो. प्लेन वेव्हफ्रंट AB घेतलाय आपण. दिस प्लेन वेव्हफ्रंट इज बाउंडेड बाय टू रेज PA and the QB. Now this plane wavefront incident obliquely on the refracting surface xy. ही जी प्लेन वेव्हफ्रंट आहे ही या सरफेसवर अशा पद्धतीने फॉल होत आहे की त्याने या सरफेसशी काही अँगल फॉर्म केला, तिरप्या पद्धतीने, ज्याला आपण म्हणूया नॉट एक्झॅक्टली इन अ व्हर्टिकल पोझिशन, नॉट एक्झॅक्टली इन अ व्हर्टिकल पोझिशन. मग आता इथे या AB ने याच्याशी काही इथे अँगल फॉर्म केलेला आहे. आता जेव्हा ही वेव्हफ्रंट याच्यावर फॉल होईल तेव्हा हायगेन्स प्रिन्सिपल नुसार याच्या पुढे काय होईल ते आपल्याला सांगायचं आहे. ना अकॉर्डिंग टू हायगेन्स प्रिन्सिपल, as soon as the light waves reaches to the point A and B, what happen? They act as a secondary sources and emit the secondary waves. जसेही या लाईट सोर्स पासून A या ठिकाणी आणि B या ठिकाणी लाईट वेव्ह येऊन पोहोचतील, त्यावेळेला लाईट वेव्ह A आणि B हे सेकंडरी सोर्सेस म्हणून ऍक्ट होतील आणि ते सेकंडरी वेव्ह इमिट करतील. मग आता A पॉइंटची पोझिशन जर आपण बघितली तर A पॉइंट कुठे आहे, ऑन अ प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस. B पॉइंट कुठे आहे, दॅट इज इन अ एअर. A जो पॉइंट आहे हे ऑब्लिकली असल्यामुळे A पॉइंट त्या रिफ्रॅक्टिंग सरफेसला टच झाला आणि B जो पॉइंट आहे हा एअर मध्येच आहे. मग इथे इथून निघणारी सेकंडरी वेव्ह ही कशी ट्रॅव्हल होईल आणि B पासून निघणारी सेकंडरी वेव्ह कशी ट्रॅव्हल होईल ते आपल्याला इथे सांगायचं आहे. सो ॲज द पॉइंट A इज ऑन प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस, द सेकंडरी वेव्हज एमिटेड बाय A that get refracted as a AR. इथून निघणारी वेव्ह ही सरळ दुसऱ्या मीडियम मध्ये पाठवल्या जाईल, म्हणजेच त्याचं रिफ्रॅक्शन होईल आणि त्याला आपण नाव दिलंय AR, दॅट इज द रिफ्रॅक्टेड रे. त्याच वेळेला B पासून निघणारी वेव्ह बघा, पहिले त्याला C पर्यंत स्ट्रेट ट्रॅव्हल करावं लागेल
आणि नंतर तो या सरफेसवर फॉल झाल्यानंतर मग त्या रेचं काय होईल, रिफ्रॅक्शन होईल. मग आता इथे ॲट द सेम टाइम द सेकंडरी वेव्ह एमिटेड बाय बी दॅट फर्स्ट ट्रॅव्हल अप टू सी अँड देन रिफ्रॅक्टेड ॲज अ CS. अशा पद्धतीने इथे आपल्याला त्याला फॉल केला आपण त्या प्लेन वेव्ह फ्रंटला आणि त्याच्यापासून रिफ्रॅक्टेड रेज कसे मिळेल ते आपण सांगितलं. पुन्हा एकदा ऐका. कन्सिडर अ प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस ॲज अ XY. लेट प्लेन वेव्ह फ्रंट AB bounded by two rays PA and QB that is incident obliquely on the surface XY. Now here, according to Huygens principle, as soon as the light wave reaches to point A and B, they act as a secondary sources and emit the secondary waves. As the point A is on a refracting surface, the secondary wave emitted by A that get refracted as a AR. At the same time, the secondary wave emitted by B that first travel up to C, then fall on the surface and get refracted as a CS. Now, in order to find the position of this incident plane wave front after refraction, म्हणून आपण असं म्हणतोय, in order to find the position of refracted plane wave front. Now you have to consider certain geometrical construction. आता या सेकंडरी वेव्हने B पासून C पर्यंत इतकं डिस्टन्स ट्रॅव्हल करेपर्यंत या A पासून निघणाऱ्या सेकंडरी वेव्हने पुढे गेली. मग याने एक्स्ट्रा डिस्टन्स किती कव्हर केलं हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करावं लागतं. रिफ्लेक्शन मध्ये एकच मीडियम असल्यामुळे आपण BC ला रेडियस मानलं होतं, A ला सेंटर. आता इथे याने जे डिस्टन्स कव्हर केलेला आहे हे कोणत्या मीडियम मध्ये, सेकंड. इथे लाईटचा स्पीड आपण C1 कन्सिडर करू पहिल्या मीडियम मध्ये, दुसऱ्या मीडियम मध्ये C2. मग याने जे कव्हर केलेला डिस्टन्स आहे हे फाइंड आउट करण्यासाठी यू हॅव टू कन्सिडर सर्टन डिस्टन्स. मग ते सर्टन डिस्टन्स काय आहे तर त्याचा स्पीड आणि किती वेळानंतर आपल्याला त्याची पोझिशन फाइंड आउट करायची आहे तो टाइम. कारण स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, देअरफॉर डिस्टन्स इक्वल टू स्पीड इनटू टाइम. म्हणून C2 इंटू T याला काय घेतात, रेडियस, आणि A ला सेंटर मानून पुन्हा एक सेमीस्फिअर ड्रॉ करतात. पण कुठे, इन सेकंड मीडियम. या सेकंड मीडियमला हे ड्रॉ केल्यानंतर पुन्हा हा जो AR हा रे आहे हा या सेमीस्फिअरला जिथे टच झाला तो पॉइंट आणि हा C पॉइंट टँजेन्शियली जॉईन करायचा, सो दॅट वी हॅव द टू ट्रायंगल. पुन्हा आपल्याला दोन ट्रायंगल मिळाले, ABC आणि ADC. हे दोन ट्रायंगल दोन वेगवेगळ्या मीडियम मध्ये मिळाले आपल्याला. लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये एकाच मीडियम मध्ये, कारण रिफ्लेक्शन मध्ये आपल्याला एकाच मीडियम कन्सिडर करावा लागतो. आता हा C पॉइंट आणि D पॉइंट जोडल्यानंतर ही जी आपल्याला CD मिळाली, दिस CD गिव्स अस द रिफ्लेक्टेड प्लेन वेव्ह फ्रंट. CD जे आहे हे काय आहे, रिफ्रॅक्टेड प्लेन वेव्ह फ्रंट, आणि AB काय आहे, दॅट इज द इन्सिडेंट प्लेन वेव्ह फ्रंट. मग आपल्याला CD म्हणजेच रिफ्रॅक्टेड प्लेन वेव्ह फ्रंट आहे की जे आपल्याला त्याची या AB ची पोझिशन पाहिजे होती आफ्टर सर्टन टाइम. आता इथे आपल्याला याचे लॉज प्रूव्ह करून दाखवायचे. साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, दॅट इज रिलेटेड टू द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, दॅट इज N2/N1. याच्याशी आपल्याला त्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. तर ते प्रूव्ह आपण कसं करायचं ते आता आपण बघणार आहे ना. जे काही आता आपण त्या फिगरला पाहून एक्सप्लेन केलं तेच आपल्याला जर लिहायचं असेल पॉइंट टू पॉइंट तर कशा पद्धतीने आपण त्याला लिहिलं पाहिजे बघा. जशी तुम्ही ती डायग्राम ड्रॉ करत जाल तसे तसे वाक्य तुम्हाला इझिली लिहिता आले पाहिजे. जसं आता आपण XY सरफेस काढला, पहिलं वाक्य लिहायचं, कन्सिडर अ प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस ॲज अ XY. त्यानंतर आपण एक वेव्ह फ्रंट घेणार आहे AB. ती वेव्ह फ्रंट त्याच्यावर आपण ऑब्लिकली फॉल करणार आहे सरफेस XY वर. ही जी प्लेन वेव्ह फ्रंट आहे ही दोन रेजने बाउंड झालेली आहे. ते रेज कोणते, PA आणि QB. म्हणून सेकंड पॉइंट मी इथे लिहिलाय, लेट अ प्लेन वेव्ह फ्रंट AB बाउंडेड बाय टू रेज PA and QB इन्सिडेंट ऑब्लिकली ऑन द सरफेस XY. मग आपल्याला हायगेन्स प्रिन्सिपल वापरायचं आहे.
as soon as the light wave reaches to point A and B, they act as a secondary source. याला तुम्ही wavefront पण म्हणू शकता. Light, as soon as the light wavefront reaches to point A and B, they act as a secondary sources and emit the secondary waves. मग A पॉइंट पासून निघणारी secondary wave कुठे जाईल? B पॉइंट पासून निघणारी secondary wave कुठे जाईल? हे आपल्याला सांगायचं आहे. तो पॉइंट नंबर 4 मध्ये आपण सांगितलं की as the point A is on refracting surface, therefore the secondary wave emitted by A that get refracted along AR. At the same time, secondary wave emitted by B that first travel up to C and then get refracted as a CS. Now in order to find the position of refracted plane wavefront, we have to consider certain geometrical construction. आता त्याने A पासून निघणारी वेव्ह पुढे चालली गेली, B पासून त्याला एअर मध्ये डिस्टन्स कव्हर करावा लागला अप टू C. तिथे एकच मीडियम होतं म्हणून BC ला आपण रेडियस घेतलं होतं. तर ही A पासून निघणारी वेव्ह कोणत्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होत आहे? तर सेकंड मीडियम मध्ये. मग त्याचा स्पीड c2 आहे. मग किती वेळानंतर पाहिजे आपल्याला? तर t इतका. म्हणून c2 * t याला आपण काय कन्सिडर करूया? ॲज अ रेडियस. आणि A ला सेंटर म्हणून मग असे काय करायचं आहे? सेमीस्फियर ड्रॉ करायचा आहे. आता हा सेमीस्फियर त्या A पासून निघणाऱ्या AR ला जिथे टच होईल त्याला C पॉइंटला टँजेन्शियली जॉईन करायचं आहे. आणि CD जे आपल्याला मिळालं दॅट गिव्स अस द पोझिशन ऑफ रिफ्रॅक्टेड प्लेन वेव्हफ्रंट. आता आपल्याला याला प्रूव्ह करायचं आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. तर ते आता आपण बघूया कसे प्रूव्ह करायचं. Now in order to prove the laws of refraction, first of all consider the same diagram. आपण पुन्हा तीच डायग्राम जी मी तुम्हाला आधी दाखवली तीच आता मी या बोर्डवर काढलेली आहे. आता इथे आपल्याला पर्टिक्युलर ट्रायंगल मध्ये जे जे अँगल मिळाले आहेत, जे नोन आहे, ते प्रत्येक ट्रायंगल मध्ये दोन नोन अँगल आहेत, एक अननोन अँगल आहे. तो अननोन अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बघा XY हा रिफ्रॅक्टिंग सरफेस झाला, AB ही इन्सिडेंट प्लेन वेव्हफ्रंट झाली. त्यानंतर आपल्याला याच्या रिफ्रॅक्शन मुळे मिळालेली एक वेव्हफ्रंट आहे ती म्हणजे CD, दॅट इज द रिफ्रॅक्टेड प्लेन वेव्हफ्रंट. आता इथे आपल्याला या डायग्राम मध्ये दोन ट्रायंगल दिसत आहेत. एक ट्रायंगल आहे ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे ADC. आता या ABC ट्रायंगल मध्ये तुम्हाला दोन अँगल माहिती आहे. कोणते दोन अँगल माहिती आहे? तर सरळ हा B जो आहे हा 90 चा आहे आणि या C या ठिकाणी जो अँगल आहे तो आपण फाइंड आउट केला. कसा? तर हा जो आहे हा इन्सिडेंट रे आहे. या इन्सिडेंट रेने नॉर्मलशी केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. हा जर I असेल तर उरलेला जो अँगल आहे तो राहील 90 - I. म्हणून आपण मेजरमेंट ऑफ अँगल BCA हा किती लिहिला? 90 - I. पुन्हा एकदा बघा, आपल्याजवळ हा तर ऑलरेडी 90 डिग्री आहे, पण इथे आपल्याला हा अँगल मिळवण्याकरता पहिले आपण या इन्सिडेंट रेने नॉर्मलशी केलेला अँगल फाइंड आउट केला, तो म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स. तो जर I असेल तर हा उरलेला जो आहे तो 90 - I असेल. म्हणजे एका ट्रायंगल मध्ये दोन अँगल जर आपल्याला माहित असेल तर तिसरा अँगल आपण इझिली फाइंड आउट करू शकतो इथे आपल्या प्रॉपर्टीनुसार. म्हणून बघा मी इन ट्रायंगल ABC आपल्याला दोन जे नोन अँगल आहेत ते आहे मेजरमेंट ऑफ अँगल ABC 90, मेजरमेंट ऑफ अँगल BCA दॅट इज 90 - I. मग इथे आपण त्या ट्रायंगल मधील तीन अँगलची ऍडिशन घेतली आहे, ती असते आपली 180. सो मेजरमेंट ऑफ अँगल ABC प्लस मेजरमेंट ऑफ अँगल BCA प्लस मेजरमेंट ऑफ अँगल BAC दॅट इज इक्वल टू 180. मग याच्या व्हॅल्यूज ठेवा 90 प्लस 90 मायनस I प्लस मेजरमेंट ऑफ अँगल BAC जे आपल्याला माहिती नाही. मग हे काढण्यासाठी आता हे 90 प्लस 90 180 याला इकडे ट्रान्सफर केलं तर 180 मायनस 180 होईल आणि हा प्लस I होईल. 180 180 कॅन्सल झाले म्हणून मेजरमेंट ऑफ अँगल BAC हा किती झाला? I. म्हणून हा जो अँगल आहे हा अँगल झाला आपला I. त्याचप्रमाणे दुसऱ्या मीडियम मध्ये डेन्सर मीडियम मध्ये इथे जो ट्रायंगल मिळाला तिथे आपल्याला दोन अँगल माहिती आहे. हा D जवळचा जो अँगल आहे म्हणजे ADC तो 90 चा आहे. पुन्हा हा A
आर हा जो आहे हा रिफ्रॅक्टेड रे आहे. या रिफ्रॅक्टेड रेने पुन्हा नॉर्मलशी केलेला हा जो अँगल आहे हा अँगल घेतला आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा जर आर असेल अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा जर आर असेल तर उरलेला हा 90 मायनस आर झाला. मग हा 90 मायनस आर तर पुन्हा आपण हा अँगल अननोन फाइंड आउट केला त्याच पद्धतीने. मग आता इन ट्रायंगल एडीसी मेजरमेंट ऑफ अँगल एडीसी दॅट इज 90, मेजरमेंट ऑफ अँगल डीएसी 90 मायनस आर. पुन्हा मी प्रॉपर्टी घेतली दॅट इज द मेजरमेंट ऑफ all the three angles in a particular triangle that is equal to 180. म्हणून मी इथे याची व्हॅल्यू ठेवली 90, याची व्हॅल्यू ठेवली 90 minus r plus measurement of angle ACB that is equal to 180. पुन्हा हे 90 180 होईल. याला इकडे ट्रान्सफर केलं तर ते -180 होतात. 180 minus 180 0 झालं आणि या -r ला इकडे ट्रान्सफर केलं तर काय होईल +r. सिमिलरली जसं इथे केलं आपण हे 90 plus 90 180 याला इकडे ट्रान्सफर केलं ते 180 minus 180 होईल आणि हे मायनस आहे जे त्याला तिकडे ट्रान्सफर केल्यामुळे काय होईल ते प्लस आहे. आता एकदा तुम्ही हे दोन अननोन अँगल काढले की आपल्याला या दोन ट्रायंगल मध्ये रिस्पेक्टिव्ह साइन रेशो घ्यायचा आहे. साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स आणि साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. का? कारण आपल्याला त्या दोन ज्या साइड आहेत ट्रायंगलच्या ते आपल्याला माहिती आहे. मग आता इथे बघा फ्रॉम ट्रायंगल एबीसी या एबीसी ट्रायंगल मध्ये हा जो साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स काय तर याची अपोजिट साइड झाली. आय च्या पुढची जी साइड आहे ही अपोजिट साइड कोणती बीसी आणि याचा हायपोटेन्यूस कोणता एसी. म्हणून साइन आहे काय लिहिले आपण बीसी अपॉन एसी. त्याचप्रमाणे हा जो खालचा ट्रायंगल आहे तिथे इन ट्रायंगल एडीसी साइन आर घ्या that is the AD upon AC. बघा याची अपोजिट साइड याची ही अपोजिट साइड झाली कोणती AD आणि त्याचा हायपोटेन्यूस आहे तो कॉमन आहे that is the AC. म्हणून मग इथे मी sin I लिहिलं BC upon AC आणि sin R लिहिलं मी AD upon AC. इक्वेशन 1/2 केलं आपण. इक्वेशन 1 डिवाइडेड बाय 2 जर आपण केलं तर आपल्याला मिळेल sin of angle of incidence to sin of angle of refraction that is equal to BC upon AC. त्याला मी इन्व्हर्ट केलं AC upon AD. AC गेट कॅन्सल, AC कॅन्सल होईल. BC upon AD. BC काय बघा तर या सेकंडरी वेव्हने पहिल्या मीडियम मध्ये कव्हर केलेलं डिस्टन्स. ते कसं मिळेल तर पहिल्या मीडियम मध्ये त्याचा जो स्पीड आहे तो स्पीड आहे c1. मग स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. देयरफॉर डिस्टन्स हे BC इतकं कव्हर केलं म्हणून मग इथे BC इक्वल टू काय c1 into t. त्याचप्रमाणे आता A पासून निघणारी जी सेकंडरी वेव्ह होती याने किती डिस्टन्स कव्हर केले तर इथे याचा स्पीड आपण c2 घेतला. तितक्याच वेळ सारखाच घ्यायचा आहे. मग पुन्हा c2 इक्वल टू डिस्टन्स d2/t. म्हणून मग इथला काय राहील c2 into t. म्हणून मी BC ची व्हॅल्यू काय लिहिली c1 into t. व्हॉट इज BC? काय आहे BC? तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सेकंडरी वेव्ह इन एअर मीडियम. आणि AD काय तर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द सेकंडरी वेव्ह इन सेकंड मीडियम. हे फर्स्ट मीडियम झालं जिथे त्याचा स्पीड c1 आहे. हा सेकंड मीडियम झाला जिथे त्याचा स्पीड c2 आहे. टाइम सारखा असल्यामुळे पुन्हा टाइम कॅन्सल. So sin of angle of incidence to sin of angle of diffraction equal to काय मिळालं मग आपल्याला c1 upon c2. हा जो स्पीड रेशो असतो तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो मीडियमचा. मग तो येतो n2/n1. n1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम, n2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम. मग आता आपल्याला इथे जी स्टेप मिळाली sin of angle of incidence to sin of angle of refraction इक्वल टू इथे मिळाला n2/n1. याने याला मल्टिप्लाय करा दॅट इज n1 sin r इक्वल टू n2 sin r. So this is the first law of refraction, that is the sin of angle of incidence and sin of angle of refraction related to the refractive index of that particular media. अशा पद्धतीने आपण
पहिला लॉ जो आहे तो लॉज ऑफ रिफ्रॅक्शनचा प्रूव्ह करू शकतो. सेकंड आणि थर्ड इथे डायग्राम वरूनच तुम्हाला दिसतंय की दॅट इज हियर incident ray, refracted ray and normal lie in the same plane. Incident ray and refracted ray are always opposite to the normal. पुन्हा एकदा बघा याला प्रूव्ह कसं करायचं. तर इथे तुम्हाला जे दोन ट्रायंगल मिळालेले आहेत दोन वेगवेगळ्या मीडियम मध्ये, तर त्या दोन ट्रायंगल मध्ये नोन अँगल पहिले काढून घ्यायचे. जे आहे इथे आपल्याला फिगर मध्ये मिळालेला हा 90 चा आहे, हा आपल्याला आय मिळाला तर उरलेला 90 मायनस आय झाला. मग प्रॉपर्टी नुसार जेव्हा एखाद्या ट्रायंगल मधील दोन अँगल आपल्याला माहित असेल तर तिसरा अँगल आपण इझिली फाइंड आउट करू शकतो या प्रॉपर्टी नुसार. म्हणून मी पहिले काय केलं की ट्रायंगल एबीसी मधला हा एक अननोन अँगल आपण फाइंड आउट करून घेतला, तो अँगल झाला आय. इन अ सिमिलर वे त्याच पद्धतीने दुसऱ्या ट्रायंगल मध्ये पण दोन अँगल आपल्याला माहिती आहे, तिसरा अँगल आपण फाइंड आउट केला तो झाला आय. एकदा आपण हे दोन अँगल मिळवल्यानंतर एबीसी मध्ये साइन आय रेशो काय होतो ते घ्यायचं आणि एडीसी मध्ये साइन आर हा रेशो काय होतो ते घ्यायचं. साइन आय होतो बीसी अपॉन एसी आणि साइन आर होतो एडी अपॉन एसी. एकदा साइन आय अपॉन साइन आर रेशो घेतला तुम्ही तर तुम्हाला मिळेल बीसी अपॉन एडी. एसी एसी कॅन्सल झालं. मग बीसी काय एडी काय, तर डिस्टन्स कव्हर्ड बाय सेकंडरी वेव्ह इन फर्स्ट मीडियम. AD काय, द डिस्टन्स कव्हर्ड बाय द सेकंडरी वेव्ह इन द सेकंड मीडियम. मग ते डिस्टन्स C1t C2t tt गेट कॅन्सल. मग आता C1 C2 हा स्पीड रेशो हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणून मग इथे N2 म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड मीडियम, N1 म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट मीडियम. मग sin i अपॉन sin r इक्वल टू काय मिळालं N2 बाय N1 क्रॉस मल्टिप्लिकेशन N1 sin r equal to N2 sin r. This is how we can explain the refraction of a plane wavefront from the plane refracting surface, or we can prove the laws of refraction in a similar way. ज्या पद्धतीने आपण laws of reflection prove केले त्याच पद्धतीने आपण laws of refraction पण prove केले.